मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री अचानक दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची रात्रीतूनच भेट घेतल्याची चर्चा आहे। राज्यातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलंय। तर पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे वेध लागू लागलेले आहेत। विलीनीकरणाबाबत राज्यातल्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। राज्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळतात। मुख्यमंत्री फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येते। तर मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील लवकरच दिल्ली दौऱ्यावरती जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 12 किंवा 13 डिसेंबरला सुनेत्रा पवार देखील दिल्ली दौऱ्यावरती जाणार असल्याची माहिती ही सध्या समोर येते। या दौऱ्यामध्ये त्या पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेणार आहेत। आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोरगे यांच्याकडून। सोमेश, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत। रात्रीतून नेमकी कोणाकोणा नेत्यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमागचं प्रयोजन नेमकं काय आहे? मुख्यमंत्र्यांनी अतिशय गुप्तपणे दिल्ली दौरा करायचं ठरवलं होतं, परंतु त्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयीची बातमी काही कारणास्तव ही माध्यमांच्या हाती लागलेली आहे। आणि हे आता निश्चित आहे की मुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊ शकतात। कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे काल पटना येथे होते, तर ते जर आज दिल्लीमध्ये पोहोचत असले तर कदाचित त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकते। आणि त्याशिवाय विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरण करायचं का हा एक मोठा प्रश्न आहे। त्याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीए मध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून घ्यायचं का हा देखील एक प्रश्न आहे। त्याशिवाय भविष्यामध्ये जर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असेल तर त्यामध्ये महाराष्ट्रातून कोणाला संधी द्यायची आहे, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळामध्ये काही जबाबदारी बदल आहे का, असे असंख्य विषय आहेत ज्या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीमध्ये चर्चा अपेक्षित आहेत। या चर्चेनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगळं वळण घेऊ शकतात असे आपण म्हणू शकतो। नक्कीच, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या एकूणच दौऱ्याकडे लक्ष असेल। सोमेश, अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।